एक क्षण डोळे मिटा आणि कल्पना करा, 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं संपूर्ण आयुष्य जणू एका झटक्यात बदसतं. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून सांगत असलेली एकच गोष्ट, वयानं त्रास वाढतोय पण मदत कुणाचीच नाही, ही समस्या आता थेट सरकारने सोडवण्याचा निर्णय घेतलाय. आणि आज या व्हिडिओत आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेल्या त्या ऐतिहासिक घोषणेचं संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. निर्णय असा आहे की पुढील काही दिवसात ज्येष्ठांच्या आयुष्यात असे बदल होणार आहेत की गेल्या कित्येक वर्षात ज्यांनी तक्रारी केल्या त्यांना अखेर उत्तर मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटं विनंती. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिक जिंदाबाद लिहा, कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी इतिहास ठरू शकतो. आता सुरू करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक नव्हे तर 5 मोठे निर्णय जाहीर केले. आणि हे 5ही निर्णय फक्त आणि फक्त 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. राज्यातील अंदाजे 90 लाख ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या टप्प्यातच या सुविधा मिळणार आहेत. सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, ज्यांनी आयुष्यभर मेहनत केली त्यांना वय वाढल्यावर राज्य उतरू देणार नाही, त्यांची जबाबदारी आम्ही घेतो. पहिला निर्णय म्हणजे सर्वात मोठी मागणी, मोफत दवाखाना आणि मोफत औषधे. होय, आता ज्येष्ठ नागरिकांना वेगळं कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डाच्या आधारावर त्यांना वर्षभरातील सर्वसाधारण आजारांसाठी दवाखान्यातील उपचार, तपासण्या आणि औषधं राज्य सरकार देणार आहे. बीपी, शुगर, सांधेदुखी, दृष्टीचे आजार, श्वसनाचा त्रास हे रोजचे खर्च ज्येष्ठांसाठी सर्वात जास्त त्रासदायक होते. पण आता दवाखान्याचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न कायमचा संपणार आहे. सरकारने हे कार्ड एसटी प्रवासात जसं वापरतात तसंच आरोग्य सुविधांसाठी लागू होईल असं सांगितलंय. फक्त एक अट, ज्येष्ठ नागरिकांचे वय आधार कार्डानुसार 60 वर्षे पूर्ण झालेले असले पाहिजे, म्हणजे खोटेपणाची कोणतीच संधी उरणार नाही. दुसरा निर्णय हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, महिन्याला मिळणारी पेन्शन. होय, अखेर अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या अफवा, खोट्या बातम्या आणि लोकांना खोटी आशा देणारे मेसेज या सगळ्यांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री यांनी अधिकृतपणे घोषणा केली की 60 वर्षांवरील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 4,500 रुपये पेन्शन दिलं जाणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा निधी केंद्र सरकारकडून 8,000 कोटी रुपयांहून अधिक घेण्यात आला आहे. म्हणजे योजना केवळ भाषणात नाही तर प्रत्यक्षात राबवण्यासाठी पैसा आधीच बँकांना देण्यात आला आहे. राज्यातील 1,40,00,000 ज्येष्ठांपैकी अंदाजे 50 लाख ज्येष्ठांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार नाही, हे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे. कारण पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलं आहे गरजू, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना. आणि याच कारणामुळे सर्वांची अपेक्षा वाढली आहे, कारण यावेळेस जाहीर केलेले निर्णय हवेत नाहीत तर प्रत्यक्ष लागू होणार आहेत. सरकारकडे गेले 2 महिने सातत्याने तक्रारी येत होत्या. ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं होतं की वयानुसार चक्कर येणे, चालायला त्रास होणे, औषधांचा रोजचा खर्च वाढणे, मुलांकडून दुर्लक्ष होणे, हे सर्व प्रश्न वाढत चालले आहेत. त्यामुळे या मागण्या सरकारसमोर प्रलंबित होत्या आणि आता त्या मागण्यांवर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्या टप्प्यात मोफत दवाखान्याच्या कार्डासह डॉक्टरांचे शुल्क, तपासण्या, एक्स-रे, सोनोग्राफी, औषधं या सर्व गोष्टी मोफत मिळणार आहेत. यामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठांचा सर्वात मोठा आर्थिक भार कमी होणार आहे आणि या कार्डाची प्रक्रिया पुढील काही दिवसात सुरू होईल. तिसऱ्या निर्णयामध्ये सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा कायदा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून योग्य देखभाल मिळत नसल्यास सरकार त्यांच्यासाठी कायदेशीर कारवाई करणार. म्हणजे जर एखाद्या ज्येष्ठाने आपली मालमत्ता प्रेमाने मुलांना दिली आणि नंतर त्यांना दुर्लक्ष मिळालं तर ती मालमत्ता परत मिळवण्याची संधीही सरकार उपलब्ध करून देणार आहे. हा एक मोठा सामाजिक बदल घडवणारा निर्णय ठरणार आहे. या निर्णयासोबत एक आणखी महत्त्वाचा मुद्दा जाहीर करण्यात आला. पेन्शन, मोफत दवाखाना, औषधं आणि इतर सर्व सुविधा मिळवण्यासाठी कार्ड अनिवार्य असेल. हे कार्ड मिळवण्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत. आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, 2 फोटो आणि रहिवासी दाखला. ही प्रक्रिया साधी ठेवण्यात आली आहे जेणेकरून ज्येष्ठांना कुठेही पळापळ करावी लागू नये. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. म्हणजे ज्येष्ठांचं घरगुती उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना ही योजना मिळणार नाही. सरकार म्हणतं ही योजना गरजूंसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही. या भागात तुम्हाला मी संपूर्ण पायाभूत माहिती सांगितली. निर्णय काय घेतले, लाभ कोणाला मिळणार आणि या मोठ्या घोषणेच्या मागचं कारण काय. पुढच्या भागात म्हणजे पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार, अर्ज कधी सुरू होणार, पेन्शन बँकेत कशी जमा होणार,
कोणत्या अटी 100% आवश्यक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्ड काढण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. आता आपण सुरुवातीची मोठी घोषणांची माहिती पाहिली, पण खरी चिंता इथून पुढे सुरू होते. लाभ मिळणार कोणाला? अर्ज कधी सुरू होणार? बँकेत पैसे कसे जमा होतील? पहिल्या टप्प्यात माझं नाव असेल का? प्रक्रिया किती कठीण आहे? आज मी तुम्हाला ह्याच गोष्टींचं स्पष्ट उत्तर देणार आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारची अफवा किंवा अंदाज नसेल. सर्व माहिती राज्य शासनाच्या अधिकृत बैठकीतूनच आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे संपूर्ण राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास 1,40,00,000 आसपास आहे. पण पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहेत साधारण 90 लाख ज्येष्ठांना. ही यादी तयार करताना सरकारने एक मोठा निकष ठेवला आहे. सर्वात गरजू, सर्वात जास्त त्रासात असलेले आणि जे खऱ्या अर्थाने सरकारी मदतीवर अवलंबून आहेत त्यांनाच पहिल्या टप्प्यात प्राधान्य. याचा अर्थ असा की आर्थिक स्थिती चांगली असलेले, मोठी मालमत्ता असलेले किंवा उच्च उत्पन्न असलेले ज्येष्ठ नागरिक पुढील टप्प्यात समाविष्ट होतील. जिल्ह्यानुसार जी माहिती समोर आली आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिलं जाणार आहे ग्रामीण जिल्ह्यांना, दुर्गम भागांना आणि ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा मिळणं अवघड आहे अशा ठिकाणांना. कारण सरकारचं म्हणणं साधं आहे, जिथे समस्या जास्त तिथे मदत सर्वात आधी. त्यामुळे नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, यवतमाळ, जळगाव, नांदेड, बुलढाणा, परभणी, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात सर्वात मोठ्या प्रमाणात लाभ दिला जाणार आहे. हे निर्णय अचानक घेतले गेले नाहीत. आरोग्य विभागाने मागील 2 वर्षाचे सांख्यिकी डेटा तपासून हे प्राधान्य निश्चित केले आहे. आता तुमचा प्रश्न असेल, अर्ज कधी सुरू होणार? सरकारने कागदपत्र प्रक्रिया एकदम सोपी ठेवली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा घोषित झालाय तिथे पुढील 15 दिवसात अर्ज सुरू होणार आहेत. तसंच अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रांगेत उभं राहायची आवश्यकता नाही. ग्रामपंचायत कार्यालय, तालुका कार्यालय आणि निवडक नागरिक सुविधा केंद्र म्हणजे CSC इथे अर्ज भरता येईल. अर्जदार फक्त 60 वर्ष पूर्ण असला पाहिजे. त्याच्याकडे आधार, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. सरकारने ही प्रक्रिया एका पानात ठेवलेली आहे जेणेकरून ज्येष्ठांना त्रास होऊ नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज शुल्क 0 आहे, म्हणजे 1 पैसाही खर्च नाही. आता बोलूया पेन्शन कशी मिळणार याबद्दल. सरकारने यावेळेस DBT म्हणजे थेट बँक खात्यात रक्कम जमा ही पद्धत अनिवार्य केली आहे. म्हणजे कोणत्याही बिचौलियांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या हातात पैसे जाणार नाहीत. जसं पीक विमा किंवा शेतकरी सन्मान योजनेचे पैसे थेट खात्यात येतात, अगदी तसंच या योजनेचे पेन्शन दर महिन्याला येणार आहे. आणि या पेन्शनची देय तारीख ठरवताना सरकारने एक खास गोष्ट लक्षात घेतली. ज्येष्ठ नागरिकांचे बहुतेक खर्च महिन्याच्या सुरुवातीस असतात, जसं औषधे, तपासण्या, किराणा, घर खर्च. म्हणून पेन्शन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मोफत दवाखान्याच्या कार्डाबद्दल सगळ्यात जास्त उत्सुकता आहे. या कार्डाचं पूर्ण कामकाज आरोग्य विभाग, नगर रचना विभाग आणि जिल्हा प्रशासन एकत्रितपणे पाहणार आहे. कार्ड वितरित करताना ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडण्यात येईल. म्हणजे त्यांना कोणत्याही मोठ्या रुग्णालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत. या कार्डाचा वापर करून BP तपासणी, शुगर टेस्ट, सोनोग्राफी, एक्स-रे, नेत्र तपासणी, दातांचे उपचार, सामान्य आजारांची औषधं हे सर्व मोफत मिळणार. आणि या कार्डावर वार्षिक मर्यादा साधारण 15,000च्या आसपास ठेवण्याचा विचार आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, कोण अपात्र ठरणार? सरकारने काही स्पष्ट नियम लावले आहेत. ज्या घरात वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच मोठी मालमत्ता, मोठं व्यावसायिक उत्पन्न किंवा ज्या घरात 2 पेक्षा जास्त सरकारी नोकरीत असलेली व्यक्ती आहे अशांनाही पात्रता मिळणार नाही. कारण सरकारची भूमिका ही आहे, जे खरंच गरजू आहेत तेच पहिले. तसंच खोटे कागदपत्र देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. कार्ड मिळवण्याची प्रक्रिया एकदम साधी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून ज्येष्ठांना धावपळ करावी लागू नये. गावाच्या नोंदवहीत नाव, आधार कार्ड, वयाचा पुरावा, कुटुंबाचे उत्पन्न ही 4 महत्त्वाची कागदपत्र पुरेशी आहेत. सरकारने सांगितलंय की जर ज्येष्ठ व्यक्ती स्वतः येऊ शकत नसेल तर त्यांच्यासाठी स्वयंसेवक आणि ग्रामसेवक घरपोच सेवा देणार आहेत. म्हणजे पूर्ण प्रक्रिया ज्येष्ठांच्या पाठीशी राहून केली जाणार आहे. इथपर्यंतच्या माहितीमध्ये तुम्हाला शासनाच्या निर्णयांचा संपूर्ण आराखडा समजला असेल. पण अजून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय शिल्लक आहे, ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं घरगुती सेवा सुविधा. होय, आता सरकार मोबाईल मेडिकल युनिट्स सुरू करणार आहे. या युनिट्स दर महिन्याला एकदा प्रत्येक गावात जाणार आहेत
आणि ज्येष्ठांची तपासणी तिथेच केली जाणार आहे. त्यांना औषधं, इंजेक्शनं, प्रिस्क्रिप्शनं हे सर्व घरच्या दारात मिळणार आहे आणि ही सुविधा विशेषतः चालता फिरता न येणाऱ्या लोकांसाठी अंमलात आणली जात आहे.